सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी. कशा आहात? बऱ्या आहात ना? हो, मी 2 लेग पीस खाल्ले, मी 2 मटनची नळी ठुसल्या, त्याच्यानंतर मी पाम्पलेट खाल्लं, त्याच्यानंतर मी सुरमई खाल्ली, त्याच्यानंतर मी हे खाल्लं. मी मुष्कळ खाल्लं आज, मी एवढं खाल्लं सांगू नाही शकत. तर चला चोहन चोहन ते ॲस्ट्रिंजर रे डोळ्यात टाकायचं. चोहन चोहन आजकाल मला चोहन आहे ना निग्लेक्ट करतोय. चोहन इकडे बघा, आवाज वरती केला तर चोहन कसा आला बघा. तर चोहन बाळा याचं ना ॲस्ट्रिंजर आण. ॲस्ट्रिंजर कशाला? अरे ते डोळ्यात टाकायचं आहे ना, मला थोडा ॲक्टिंग करायची आहे, रडायचं. तर कसं आहे, कोण डेट झाली आहे ना आपल्या फॅमिलीमध्ये, तर रडायचं नाटक करायचं आहे. तू आणते ॲस्ट्रिंजर. अगं ॲस्ट्रिंजर नाही टाकत डोळ्यात, ते ग्लिसरीन टाकतात. तुला सगळं माहिती आहे चोहन? मी तुला टेस्ट करत होती. ॲक्च्युली मीच पळून गेली होती. 16 वर्षाची असताना मीच शाळेत होते, घरातून पळून गेली होती. माझ्या घराच्या समोर कोण राहायचं माहिती आहे का तुम्हाला? तो माझा फ्रेंड आता आहे ना, झवलेश. तो किती चांगला आहे. आत्ता फोन केला तर पळून येणार. मॅडम 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 मॅडम. आम्ही दोघं एकच PCO बसमध्ये होतो आणि तुला बोलवलं एवढं चोहन, तू यायला नाही. आता बघ झवलेशला फोन केला तर पटापट येईल झवलेश, माहिती आहे का? कसा पटापट मॅडम 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 येईल. फोन करू का झवलेशला? नको ग, तो इरिटेटेड आहे. काय? माझ्या दोस्तला इरिटेटेड बोलता? जाऊन द्या, थांबा, व्हिडिओ करायचा आहे. एक टुनटुनील इकडे ये रे. इथे आमचं काय झालेलं आहे ते बोलणं. एडिट बिडिट कर बरं का. हां, पगार बिगार नाही देणार. 5,000 आहे ना, बरोबर एडिट कर, नाही तर 2,000च देईन. बाकीचे सगळे पळून गेले. कोणाला आजकाल 5,000 रुपये चालतच नाही. मॅडम आजकल का दाल चल का रेट आता है क्या? तू चुप बैठ, मी सेलिब्रिटी हूँ. तू इथे काम करायचं कर, नाहीतर आम्हाला 100 भेटतील. मेरे सब्सक्राइबर को बोलेगी ना, ऐसा लंबा लंबा लाइन लगेगा. समझा क्या? टुनटुनील. हाँ बघा ना, बोलतो 5,000 कमी आहे. ज़्यादा बोलेगा ना 2,000 अब भी कट करेगी. हां, तर आणते ॲस्ट्रिंजर. अगं ॲस्ट्रिंजर नाही ते ग्लिसरीन. आण रे चोहन, दे. दुःखद घटना झालेली आहे आमच्या घरात. एवढी दुःखद घटना सांगू नाही शकत. एवढी दुःखद घटना झाली, आम्ही सांगू नाही शकत. माझ्यासाठी बाळा 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 करायची मला, तेच आम्हाला सोडून गेले. ते टुनटुनील, ते काय कर, डिस्क्रिप्शनमध्ये लिही. फॉलो, लाईक, शेअर, कमेंट करा. आणि माझ्या अगोदरची व्हिडिओची लिंक पण टाक तिकडे. समजलं का? ही व्हायरल होणार आहे. असं कोण मेलं बिलं असं दाखवलं ना तर व्हिडिओ व्हायरल होतात. टुनटुनील ओय चोहनराम. नाही तर नवलेशला फोन करते, तुला बरोबर करेल तो झवलेशला. काय आता बोलायचं मैत्रिणीनो, घरामध्ये असं कोणी गेलं, एक्सपायर्ड झालं तर आपण थोड्या दिवसानंतर त्या व्यक्तीला हर्ट करण्यासाठी असे व्हिडिओ करतो का? आता डिसेंबरच्या नंतरच ते कधी एंड म्हणतानाच ते वारले असतील. मला पण पुष्कळ वाईट वाटलं. त्या जे आजोबा एक्सपायर्ड झाले म्हणतात, ते एक्सपायर्ड झाले म्हणून मला पण म्हणजे पुष्कळ वाईट वाटलं. कारण ते जीव लावायचा त्यांच्या नातीवर, पण ते गेले म्हणून आणि एवढे 10-15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर त्याचे व्हिडिओ ते एक्सपायर्ड झाले असं सांगून. तुम्ही जेव्हा ते एक्सपायर्ड झाले होते ना, ते कम्युनिटीला एक पोस्ट टाकली असती ना तरी चाललं असतं. पण काय माहिती कम्युनिटीला डॉलर नाही भेटत ना, तसं चाललं आहे आजकाल. यूट्यूबमध्ये सगळे लोक डॉलरवर विश्वास करून बसलेला आहे.
डॉलर पाहिजे म्हणजे पाहिजे. आता उदाहरण बघा, जर ह्यांचे व्हिडिओ अगोदरचे मी बघितले, पुष्कळ व्ह्यूज कमी झाले होते. त्यासाठी यांनी प्लॅन केला की एखादा व्हिडिओ असा टाकला तर चॅनलला परत बूस्ट भेटेल, चॅनल परत उडेल. पण त्याला हे नाही माहिती की तेव्हा चॅनल खाली पडतं. जेव्हा आता जर एखादा व्यक्ती व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला माहिती आहे यूट्यूबमध्ये भांडणाचे व्हिडिओ किंवा कोणी एक्सपायर झालेलं असेल त्याचे व्हिडिओ किंवा काहीतरी मोठं काय प्रॉब्लेम झाला असेल त्याचे व्हिडिओ टाकले तर व्ह्यूज पटापट येतात. तर हेच इथे चाललेलं आहे की तिचे त्या बाळाचे आजोबा गेले म्हणून दाखवलं. आपल्या आई आहेत त्यांना, म्हणजे त्यांचे मित्र होते म्हणे ते. पण मला एवढं सांगायचं आहे की एकदम हा चुकीचा मला व्हिडिओ वाटला, एकदम चुकीचं वाटला. कारण हे लोक सगळं चुकीच करतात. म्हणजे जास्त हे लोकांच्या व्हिडिओ एकदा हे लोक कुठेतरी आपली ही मॅडम जे आहेत ते कुठेतरी टेम्पलमध्ये पुण्यामध्ये गेल्या होत्या. तिथे ते मोठं ज्ञान पाजळलं होतं लोकांना की अशा मूर्त्या आहेत ना किंवा काही देवाचे पेपर जे असतात ते पाण्यामध्ये टाकायचं, ते तिथेच ना मेल्ट होतात. आता त्याच्यानंतर फुला झाडाला टाकायचं. पण या मॅडमने काय केलं, अक्षरशः गणपतीच्या मूर्त्या, हनुमंताचं जे फोटो होते ते सगळं एक जमिनीमध्ये समुद्राजवळ खड्डा काढला आणि तिथे ते पुरलं, अक्षरशः पुरलं तिकडे. मग तेव्हा ते ज्ञान ते पाजळलं होतं ते कोणाला? डॉलरसाठी की विसरली? हां असेल, कारण शिकायला हुशार नव्हती ना मॅडम, 45% भेटले होते असं काहीतरी बोलली. मग ते विसरून गेली असेल की असं ते पाण्यामध्ये किंवा विसर्जन करायचं असतं किंवा पाण्यामध्ये टाकून ते झाडाला टाकायचं असतं. पण काय बिचारी मॅडम पळून गेल्या होत्या ना शाळेमध्ये. कोणावर पळून गेल्या होत्या ते काही सांगितलं नाही आहे. असो, पण कालचा व्हिडिओ जो आहे त्याच्या अगोदरसुद्धा या लोकांनी सांगितलं नाही. एक कम्युनिटी पोस्ट टाकली असती ना तरी चाललं असतं. आता मी लोक बोलते तू जळतेस, मला काय जळायचं आहे? मी माझा वायफाय यूज करते, माझा मोबाईल, माझं नेट सगळं माझ्या मोबाईलमधूनच बोलते. मी त्यांचा मोबाईल घेतला नाही की त्यांना परत माझा मोबाईल त्यांना द्यायचा आहे असं काही नाही आहे. माझं म्हणजे ॲज अ सबस्क्रायबर मी काही सबस्क्रायबर लोकांना सांगायचं असतं, सांगू नाही शकत. पण त्यांच्यातर्फे मी सांगत आहे की काल तुम्ही जो व्हिडिओ केला तो चुकीचा होता. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला ॲडव्हर्टाईजमेंट ऑन ठेवल्या म्हणजे तिथे डॉलर भेटतील. त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. म्हणजे एवढं डोक्यात निधन झाले असं तुम्ही सांगतात आणि तुम्ही बोलताय लाईक करा. हो, तुमच्या सबस्क्रायबरना कळायला पाहिजे ना. ते तुम्ही कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलं असतं ना तरी चाललं असतं. पण काय आहे म्हणजे मेन पापी पेट काय आहे? पापी पेट का कसूर आहे? कारण पापी पेट आहे ना. कारण आपल्या मॅडमला बाहेर गेल्या ताबडतोब काही पण बघितलं तर आवडतं, बघितलेलं पाहिजे मॅडमला. वाव हे घ्यायचं, वाव हे घ्यायचं. आणि परवाशी ट्रिप पण केली होती तर सगळे पैसे वसूल व्हायला पाहिजे ना. माणूस गेला जाऊन दे, त्याच्या नावावर पैसे छापूया असं असतं काही लोकांचं. मला नाही आवडलं. त्याच्या अगोदर ते गेले, पुष्कळ दिवस झाले म्हणतात. तर ह्या लोकांनी पाठोपाठ मार्केटमध्ये मोठ्या मार्केटमध्ये जाऊन ह्या लोकांनी फिश घेतल्या या लोकांनी. जाऊ द्या, फिश खातात, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त लोकांना सांगतात फिश खाऊ नका कारण ते पण ॲनिमल आहे. तुम्ही ॲनिमल लवर असतील तर तुम्ही ॲनिमल लवर असतील तर खाणार नाही तुम्ही, हे सगळं खायचं बंद करणार. मटन, मच्छी, चिकन, बापरे, ते मटन मच्छी खाताना जबडा एवढा मोठा होतो की म्हणजे सांगूच नाही शकत, एवढा मोठा जबडा होतो आपल्या मॅडमचा. विचार करा मैत्रिणींनो, एकदा विचार करा. मी काय पॉईंट्स बोलले ना मला पटतं का बघा. त्याच्यानंतर हे लोक इथे गेले होते, काय बोलतात, शॉपमध्ये गेले होते तिथे फिशच्या याच्यामध्ये. तर तिथे मच्छी घेतल्या होत्या मोठ्या. वाव हल्दी वाव. म्हणून पुत्र आणि माता दोघं गेले होते सकाळी पहाटे मार्केटमध्ये. ओ माय गॉड. जर एखादं घराचं कोणी मृत्यू झाला असेल तर भात घेऊन पेज घेऊन जेवतात. पण ह्या लोकांना झणझणीत पाहिजे. काय झणझणीत. माणूस गेला जाऊन दे, सुटका झाली त्याची. पण जेव्हा तो व्यक्ती तुम्हाला एवढा प्रेम करायचा ना तर तुमचं प्रेम काहीच नाही हो, झिरो आहे तुमच्या प्रेमाला.
तुमच्या प्रेमाला व्हॅल्यूच नाही आहे. मॅडमचे इंस्टाग्राम जाऊन बघा, किती नौटंकी आहे मॅडम. आणि तुम्ही एक हे करा, तो झवलेश आहे ना, तो झवलेश जेव्हा ह्या लोकांबरोबर असतो ना, माता आणि पुत्राबरोबर, तेव्हा तो म्हणजे नसतो. मॅडम असती ना तेव्हा खुश असतो, कारण मॅडम त्याची म्हणजे नेबर होती ना. हां, तसं आहे. आता तुम्ही बोलणार की त्यांचं काय लफडं होतं का? ते मी सांगितलं का? तुम्हीच विचार केलं, मी सांगितलं का? नाही ना. त्यांचं त्यांना माहीत, मला माहीत नाही. लफडं असेल तर लफडं असेल, आपल्याला काय करायचं आहे. बरोबर आहे का नाही माहिती? बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक. मी सांगणार बाबा, माझे काही नातेवाईक नाही येऊन गेले कोणी. मला फक्त वाईट वाटलं, ते मी सांगितलं. ते गेले म्हणून मला पण वाईट वाटलं. तर देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. पण असं केलं हे तर चुकीचं केलं ना अंकल बरोबर आहे की नाही? बघ, अंकल पण हो बोलतात. मी बोलते बरोबर का? मेलेल्या माणसाबरोबर मी बोलते. हां, कोणी असो, समोर नाही हो तरी पण माझ्या अंतर्मनाने मी बोलते. हां, ठीक आहे ना. चला, बाय बाय. तुम्ही पण बोला, बी पॉझिटिव्ह राहा. मी पण पॉझिटिव्हच आहे. मी काही नेगेटिव्ह स्प्रेड नाही केली. बघा, जे नेगेटिव्ह बोलतात ना त्यांना अशी जांभई येत नाही बरं का. पॉझिटिव्हवाल्या लोकांना जांभई येते कधी पण बघा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी कधी कधी जांभई काढतच असते. येते मला, कारण पॉझिटिव्ह लोकांकडे जांभई असतात. ठीक आहे ना. तर चला, बाय बाय. मेला दादा आता कार घेऊन आलाय घरी, बघूया. नोटा उडवतोय खोटा. दादा थांब जरा, इथे मी ह्याला आली आहे लेजी फुडीवर बोलायला. आता थांब दादा.